गावामध्ये, तारामोरी गावामध्ये होऊन गेलेले आहेत. तर ती परंपरा आजही चालू आहे, त्याला म्हणजे अखंडपणे चालू आहे. तर आपणा सगळ्यांना मी तारा स्पोर्ट्सच्या वतीने आणि इथे बसलेल्या सर्व आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे आणि मित्रमंडळींच्या तर्फे शुभेच्छा देतो. आपण आपलं प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू करावं. कॉमेंटेटर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला या याच्यावरती, खेळावरती. मला क्रिकेट सोडून तुम्हाला अजून काही वेगळं बोलता येत असेल तर प्लीज. देऊलकर सर. नाही नाही, मलखांबवरती तुम्ही काही बोलू शकता. इथे कितीतरी बोलला तरी ते कमीच आहे. मल्लखांब हा जो खेळ आहे हा मल्लांचा खेळ आहे. जरी आमचे समोरचे मल्ल, हा म्युझिक दे रे, छोटीशी बारीकशी म्युझिक दे. आणि हे जे छोटे छोटे मल्लखांबपटू आपल्या समोर दिसत आहेत, त्यांचं वजन जर बघितलात तर कदाचित एखाद्याचं वजन साधारणतः 5 किलोपासून सुरू होईल. इतके हे छोटे आहेत. 5 ते 7 किलोपासून सुरू होईल ते अगदी 70 किलोपर्यंत या ठिकाणी असावं असा अंदाज करतो. तर हे सगळे मलखांबपटू या ठिकाणी उतरलेले आहेत. त्यांचं कौतुक करूया. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी, उपस्थितांनी, आणि यांना चांगल्या प्रकारचं खेळण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊया. हे आमचे शेखर केळुसकर सलामी देत आहेत. वय वाढलंय, पोट जरा मोठं झालंय. मल्लखांबमध्ये जंप घेण्यासाठी थोडीशी ताकद खर्च करताना दिसतात. नाव काय मला माहिती नाही मुलांची. हा, ओंकार तारी या ठिकाणी सलामी देताना 2 हातांची घडी घालून चांगल्या प्रकारे मिठी मारून मलखांबवरती पुन्हा एकदा उजव्या आणि डाव्या पायाची कैची करून आता तो योग्य जागा या ठिकाणी शोधतोय खाली येण्यासाठी. छान जंप त्याने ती घेतलेली आहे. त्या ठिकाणी जंप घेताना दोन्ही पाय जमिनीला लावून दोन्ही मागचे हात जे आहेत ते मागच्या बाजूला बॅलन्स केला जातो. आता पुन्हा एक पियुष मोंडकर या ठिकाणी सलामी देतोय. छोटीशी उडी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. सुंदर. नाव सांगायचं मला माहिती नाही. हर्षल हरम याने आता सुंदर उडी घेण्याचा हा अतिशय सुंदर प्रयत्न, परंतु न हटता त्याने पुन्हा एकदा छान असे दोन्ही हात सोडून आता जमिनीवरती जंप घेण्याच्या प्रयत्नात. व्हेरी गुड. आणि उलट्या पद्धतीने उतरण्याचा हा एक सुंदर प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. या वयामध्ये सुद्धा हा कोण आहे? जय जय खवळे. खवळेवाड्यामध्ये एक मलखांब होता आणि आम्ही तेव्हा बघितलंय की चाकू लावून त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अग्निदिवे तयार करून ते असे गोल चक्रामधून सुद्धा उड्या मारून पुन्हा एकदा त्या मलखांबवरती उड्या मारत होते. साईडला अशा प्रकारे गोल चक्राकार चाकू उभे केलेले असायचे आणि त्या तसंच तोंडामध्ये 2 चाकू, पायामध्ये 2 चाकू, हातामध्ये 2 चाकू, तर अशा प्रकारे चाकू घेऊन ते जमिनीवरती सुरक्षितरित्या त्या ठिकाणी उड्या मारताना दिसत होते. ही एक सुंदर उडी, डबल उडी मारण्याचा हा प्रयत्न खूप छान. ज्ञानेश्वर सारंग हा अतिशय चांगल्या प्रकारचा मल्ल आहे. यांचे वडील सुद्धा मलखांब त्यावेळेला खेळत होते. ही परंपरा आहे त्यांची. कांतू कुबल एक उत्कृष्ट अशा प्रकारचा मल्ल आणि सफाईने या ठिकाणी उजव्या बाजूने वळतोय, पुन्हा डाव्या बाजूने वर जाण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर आणि तो यशस्वी झालेला आहे. आणि एक छान अशा प्रकारची जंप या ठिकाणी घेतलेली आहे. आता आमचे शांतिकुमार मंचेकर सर्वात वयाने श्रेष्ठ आहेत, पण इच्छा किती महत्त्वाची आहे. मला आठवतं की 1979 मध्ये 78-79 मध्ये शांतिकुमार मंचेकरने मुंबईला जाण्याचा जेव्हा मानस रचला तेव्हा माझ्याकडे त्याने 78 रुपये दिले होते आणि एरंडल तेलाची एक बाटली दिली होती आणि त्यापासून ती सगळी सूत्र मी माझ्याकडे घेतली होती. तर शांतिकुमार मंचेकरने त्यावेळेला विशेष म्हणजे नवरा मुलगा ज्या वेळेला आमच्या गावात यायचा तेव्हा तिथे तो नारळ ठेवायचा आणि तो नारळ उचलला जायचा आणि तो नारळ एक 1.5 फूट किंवा 2 फुटावर असायचा. पण त्यावेळेला साधारणतः 3 फुटाच्या अंतरावरती जाऊन तो नारळ उचलण्याचं कौशल्य हे शांतिकुमार मंचेकर यांचं होतं.
बरं, तो नारळ उचलून सुद्धा टापीवरती, जसं आता आपण बघतो हा मल्ल जेव्हा टापीवर गेलेला आहे तर तो ओंकार तारी तो टापीवरती पोहोचलेला आहे. या टापीवरती सुद्धा बेंबी लावून दोन्ही हात सोडून हा सुद्धा प्रकार करता येतो. आता ओंकार तारी काय करतोय बघूया. सध्या तरी टापीवरती बसलेला आहे आणि तो नमस्कार करतोय, वंदन करतोय. आपण त्याचा स्वीकार करूया, टाळ्यावाजून कौतुक करूया. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे प्रात्यक्षिक त्याने दाखवलेलं आहे. खूपच छान, सुंदर. आम्हाला आठवतं, या ठिकाणी आठवण येते ती रघुवीर राजम यांची. रघुवीर राजम आणि रमेश राजम, तर या दोघांनी आम्हाला अगदी म्हणजे आम्ही 4 वर्षाचे असताना आमच्या चड्डीला असा हात घालून पिळवटून त्यांनी आम्हाला वरपर्यंत या ठिकाणी हा मल्लखांब शिकवलेला आहे. तर असे हे आम्हाला गुरु लाभलेत. हा कोण आहे? कल्पक राऊत. हा टापीवरती बसलेला आहे आणि त्यांनी सलामी दिलेली आहे. आपण त्याचा स्वीकार करतो आहोत. खूपच छान. हा, कांतू कुबल, तुम्ही शिडी मारणार आहात ना नंतर एक. आमच्या इथे पॅव्हेलियन मध्ये बसलेले अनेक कलाकार आहेत. इथे मारुती मनशेकर आहे, राजेंद्र उपरकर आहे, आमचा सुहास पराडकर आहे. या ठिकाणी आपल्याला चित्रण दिसतंय. मला च्या शरीराचा सगळ्या अवयवांचा व्यायाम होण्याचा प्रकार हा आहे. तर नक्कीच आताच्या पिढीला याची गरज आहे. जे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवरती मुलं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर असे गावागावामध्ये जर पारंपरिक खेळ रुजवले तर नक्की येणारी पिढी ही आपल्याला कला कौशल्याने पाहायला मिळेल. हॅलो चेक. ज्येष्ठ छायाचित्रकार केळकर साहेब या ठिकाणी आपण व्यासपीठावर यावं अशी आमची विनंती आहे आपणाला.
वैभवजी केळकर. एकोणीसशे मध्ये हॅलो. पहिल्यांदा त्याचबरोबर ऑलिम्पिक पत्रकार मध्ये पण नोंद दयानंद झाली मांगले मल्लखांबाचे. यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही तारास्फोटच्या वतीने आपलं स्वागत करीत आहोत. आपण स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. तारास्फोट तारामुंबरी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सतीशजी दुरत यांनाही मोह आवरता येत नाही, अर्थात मल्लखांब खेळण्यासाठी मैदानात उतरतायत. आणि मी म्हटलं मल्लखांब हा एक व्यायामाचा प्रकार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जिम्नॅस्टिक, कुस्ती असे वेगवेगळ्या खेळाची मदत घेऊन तो मल्लखांब खेळू शकता. आणि मी सुरुवातीला मल्लखांब माझ्या जीवनात बघितलं तर पेंडूर गावी, माझ्या मामाचं गाव आहे पेंडूर, आणि तिथं खूप लोक मल्लखांब खेळायचे. काही मल्लखांब तोंडातनं अशी म्हणजे ज्वाला घेऊन वरती चढायचे. तर खूप संस्मरणीय हा खेळ आहे आणि पारंपरिक खेळ आहे. आणि जेवढे पारंपरिक खेळ आहेत आपले ते आपण जोपासले पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये नवीन पिढीला आपण तयार केलं पाहिजे. त्या मल्लखांबाला एरंडल तेल लावलं जातं आणि त्याच्यावरती तुम्हाला हवाई योगाचे प्रकार आणि तुमचं शरीर फिरदार करण्याचा हा एक उत्तम व्यायाम आहे. सलामी देतोय छोटा मल्लखांबपटू. खूप कौतुक करावं लागेल. तारास्फोट तारामुंबरी आणि नुसतं क्रिकेट पुरतंच मर्यादित नाही तर स्विमिंग, कॅरम, मल्लखांब, कबड्डी अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या मुलांना कुठंतरी व्यासपीठ निर्माण करून द्यायचं आणि आपली मुलं ही गावातून तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी झेप घ्यावी हाच एक प्रयत्न असेल, उपक्रम असेल तारास्फोट तारामुंबरी. आणि खूप आता 40व्या वर्षात पदार्पण करत आहे तारामुंबरी तारास्फोट हे मंडळ. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तारामुंबरी गावातील किंवा देवगड तालुक्यातील मुलं ही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घ्यावं. मग क्षेत्र कुठचंही असू दे, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, कॅरम असेल, स्विमिंग असेल किंवा मल्लखांब असेल. खूप सुंदर, खूप सुंदर, अतिशय सुरेख सलामी म्हणावी लागेल. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 76वा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. नक्कीच त्या निमित्ताने मुखवटे शब्द बाहेर पडतायत. उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला, उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांपुढे ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. स्पर्धेदरम्यान सन्मान श्री नंदुशेठ घाटे साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हावं. मल्लखांबाची आपण प्रात्यक्षिक पाहतोय. खूप जुना वारसा आहे तारामुंबरी गावाला आणि तारामुंबरी गावातील हे छोटे मल्लखांबापासून ज्येष्ठ मल्लखांबापर्यंत आपल्याला हे सर्व पाहायला मिळत आहेत. अर्थात तारामुंबरी तारास्पोर्टचे अध्यक्ष श्री सतीशजी दुरत साहेब इथं सलामी देताना दिसत आहेत. औचित्य आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि हेच औचित्य साधत या स्पर्धेचा फायनल डे, ग्रँड फिनाले देवगड नगरीतील यशस्वी उद्योजक सन्मान श्री नंदकुमारजी घाटे साहेब यांचं इथं शुभागमन होत आहे. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तारास्फोट तारामुंबरी मंडळाकडनं आपल्या शब्द सुमनांनी, शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आनंदवाडी ग्रामस्थ सन्मान श्री प्रदीपजी कोइंडे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. सन्मान श्री प्रदीपजी कोइंडे साहेब. स्पर्धेचा आज ग्रँड फिनाले, महा अंतिम दिवस, फायनल डे आणि काय योगायोग आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त तारामुंबरी गावातील छोटे मल्लखांबापासून
ज्येष्ठ मल्लखांबपटू आपण पाहतोय. वेगवेगळ्या कसरती मल्लखांबावरती केल्या जात आहेत, वेगवेगळी प्रात्यक्षिक. अर्थात मल्लखांब म्हटलं की भारतातील एक पारंपरिक खेळ आणि तो खेळ जोपासण्याचं काम तारामुंबरी गावातील हे मल्लखांबपटू करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच हे मल्लखांबपटू येणाऱ्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला पाहायला मिळतील हीच मी नक्कीच प्रार्थना करेन. खवळे महागणपती आई दिर्बादेवी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी मी नक्कीच प्रार्थना करेन की हे छोटे मल्लखांबपटू आम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहायला